एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। या घडीची मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसपटे कुटुंबियांचं सांत्वन केलं। मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरी गळफास लावून घेतला होता आणि आत्महत्या केली होती। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसपटे कुटुंबियांच्या पुण्यातल्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। वैष्णवी ही कसपटे कुटुंबाची कन्या। आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी कसपटे कुटुंबानं एकनाथ शिंदेंकडे केली। आरोपी हगवणे कुटुंबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे सरकारचे प्रयत्न असतील आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी यावेळी कसपटे कुटुंबाला दिलं आहे। कसपटे कुटुंबाच्या घरी एकनाथ शिंदे गेले त्यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या सोबत होते। नीलम गोरे त्यांच्या सोबत होत्या। अजून काही महत्त्वाचे नेते त्यांच्या सोबत होते। कसपटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे शिंदेंनी आणि त्यांना आश्वस्त केलेलं आहे की कुणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना कठोर शिक्षा केली जाईल। आज दिघे साहेब असते तर त्यांनी या नराधमाला काय शिक्षा दिली असती ती आज आम्ही तुमच्या तेच बघतोय आणि तुम्ही हे खरंच करून दाखवा। साहेब आज दिघे साहेब असते तर त्यांनी या नराधमाला काय शिक्षा दिली असती ती आज आम्ही तुमच्या तेच बघतोय आणि तुम्ही हे खरंच करून दाखवा। यामध्ये जे कोणी दोषी असतील ते कोणी असले तरी सुद्धा कोणी सुटणार नाही। कठोर कारवाई होईल। पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना पुनरावृत्ती होऊ नये किंवा करण्याचं धाडस होऊ नये अशा प्रकारची कडक कारवाई होईल। वक्फ सुधार कायद्याविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून देशभर सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत नांदेडमध्ये निषेध सभा घेण्यात आली। हा कायदा धार्मिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणारा असल्यानं रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांकडून अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 2,06,26,000 दान करण्यात आलं। उन्हाळी सुट्यांमुळे लाखो भक्तांनी देवीकडे भरभरून दान अर्पण केलं। सीबीएसईनं देशभरातील आपल्या सगळ्या शाळांमध्ये भाषा शिक्षण विषयक धोरण जारी केलंय। त्यानुसार सीबीएसई शाळांमध्ये पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकवणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला गेलाय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी निलेश चव्हाण तसंच शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय। तो प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय। या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर वैध कारण आढळून आल्यास संबंधितांचा शस्त्र परवाना रद्द होईल। उरण इथल्या महामार्गावरील अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जड कंटेनर वाहनांपासून मुक्त करण्याकरता जेएनपीएनं पुढाकार घेतलाय। मार्गावर उभी करण्यात येणारी वाहनं हटवण्याकरता विविध उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे कंटेनर वाहनमुक्त मार्ग होण्याची आशा निर्माण झालेली आहे। नवी मुंबई परिसरात सिडकोनं उभारलेल्या वसाहतींमधील नागरी सुविधांची कामं यापुढे महापालिकेमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला। नवी मुंबई महापालिकेमध्ये पालिका आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध संवर्गातील 668 रिक्त पदं सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत। ऑनलाईन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे। 11वीच्या 20,92,000 जागांकरता सोमवारपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे। यंदा पहिल्यांदा संपूर्ण राज्यात 11वी करता केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते। या अंतर्गत कॅप फेरीकरता 18,77,839 जागा तर विविध कोटी अंतर्गत 2,14,511 जागा उपलब्ध आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या सहकार्यानं उन्हाळी 2025 सत्र परीक्षांचा पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झाले। पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 37 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं डिजिटल कामकाज सुरू केले गेले। 1 एप्रिलपासून 31,000हून अधिक कागदपत्र 3,716 नस्तीचे कामकाज डिजिटल पद्धतीने पूर्ण झाले। त्यामुळे महापालिकेचं संपूर्ण कामकाज डिजिटल झालेलं आहे।
स्थानिक रहिवाशांनी केलेली मागणी आणि पर्यावरण प्रेमींनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत मुंबई महापालिकेने पवई तलावाच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे आणि या पार्श्वभूमीवर 5 यंत्रांच्या मदतीनं जलपर्णी काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशानं आणि नॅकनं लागू केलेल्या नव्या पद्धतीनुसार मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनासाठी अद्यापही सीडीसीची स्थापना न केलेल्या महाविद्यालयांना दणका देण्यात आलाय. 73 महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी जिमेलो मार्गाला जोडणारा कर्नाखा उड्डाणपूल ज्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे. 10 जूनपर्यंत हा पूल वाहतुकीकरता खुला करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. तसंच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळचा उड्डाणपूल सुद्धा पूर्ण होत आला असून हा पूल जून महिन्यामध्ये खुला केला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्रवासी वाहनांची जोरदार विक्री सुरू असून वित्त वर्ष 2024-25 मध्ये देशभरात विकलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्या महाराष्ट्रात विकल्या गेलेल्या आहेत, तर दुचाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेशने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील सगळ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं गुड न्यूज दिली. 7 कोटींपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा होणार असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर प्रतिवर्ष 8.25% व्याज मिळणार आहे. सरकारनंही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनबाबतची काही माहिती महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकरता 300 किलोमीटर लांबीचा वायाडक्ट तयार केला जाणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. नागरिकांना वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलेलं आहे. वैष्णवीच्या बाळाची नीट काळजी न घेतल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एका कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच राजेंद्र हगवणेचे बँकेतील लॉकर सील करण्यात आले. पोलिसांनी ही माहिती दिली. नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याकरता रेल्वे प्रशासनाच्या वतीनं रेल्वे मार्गाची चाचपणी पूर्ण झालेली आहे. अंतिम अहवाल मिळताच नागपूर पुणे नागपूर तसंच नागपूर मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ मिळणं हा महिलांच्या जगण्याचा अधिकारच आहे आणि त्याचा एक पैलू आहे. कुठलीच कंपनी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. पालकमंत्री कुणाला करायचं हे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाकरता छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असण्यात काहीही चूक नाही अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. यंदाच्या खरीप हंगामाकरता महाराष्ट्र सरकारनं आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व्यापक तयारी केली आहे. विस्तार AI हे ॲप शेतकऱ्यांकरता महत्त्वाचं डिजिटल मार्गदर्शक ठरणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना पीक सल्ला, मृदा आरोग्य पत्रिका, खतगणक अशा अनेक गोष्टींची माहिती मिळणार आहे.